संतोष दादा आणि 2 दिवस दत्तकृपा चषकमध्ये खूप एन्जॉय केलं आणि आज पण अपेक्षा करू की आपण सुद्धा अग्निमाता ट्रॉफीमध्ये खूप मोठं योगदान तुमच्याकडून मिळेल अशी अपेक्षा करूया आपण आयोजकाच्या माध्यमातून. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण कडक सामना पाहायला मिळेल की नाही, की मात्र एकतर्फी सामना पाहायला मिळेल. 5 षटकाचा सामना आहे. पहिल्या चेंडूवर पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न पण लाईन चुकीची, खूपच उजाष्टीच्या बाहेरचा चेंडू दोन्ही समांतर शेत पंचाचे अतिरिक्त धावेनी ते मात्र खातं उघडलं गेलं. जरी मरी स्पोर्ट आलिमगड टीमचं पाहतोय एका या वाईडनी. आज सूर्याची किरण स्वच्छ पाहत नाही आपण, ढगाळ वातावरण आहे आणि आज जर पाहिलं आपण निश्चित पावसाची शक्यता येणाऱ्या काही दिवसामध्ये नाकारते तर स्टिअर केलंय. पॉईंटला शतक चांगलं पाहायला मिळालं. अतिशय वेगात एका चोरटी धाव, चांगला खेळ पाहायला मिळाला. चांगला चेंडू होता, स्टिअरचा फटका, पॉईंटवर चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्यापेक्षाही चांगलं तालमेल दोन्ही बॅटरमध्ये. एका सिंगल अतिशय वेगात पूर्ण करताना प्रणव आपलं खातं उघडतोय. आता मात्र प्रणय पाटील सज्ज होतोय खेळण्यासाठी. जिथं जिथं कमतरता जाणवते तिथं मात्र ती जागा भरून काढतोय आमची मास. मग स्कोरिंग असो, कॉमेंटर असो, पंचाची भूमिका क्या बात आहे. ते भूमिकेमध्ये नेहमी सातत्याने असतोय. अजून एका खराब चेंडू पाहतोय पण अतिरिक्त चेंडू वाईटचा इशारा होते. 2 अतिरिक्त चेंडू हाताळले गेले चेतन पाटील या यावेळेस पाहतो की आपण प्रत्येकदा स्टिअर केलंय. आमचे पंच आम्हाला सांगतायत की जेव्हा चेंडू फेकला जाते तेव्हा आवाज करू नका. यस, कारण की आम्हाला पण माहीत असते आणि मी प्रत्येक व्हिडिओ क्लिप दाखवतो की मी जेव्हा बॉल टाकतो तेव्हा कधीच बोलत नसतो. अतिशय क्लास बॉलिंग अटॅक पाहतोय आपण. निश्चित धावसंख्या जर पहिले आपण धावपलकावर आता माझा निश्चित 2 अतिरिक्त धावा आणि 2 सिंगल, एकूण धावा झाल्या ते 4. कमालीचं षटक म्हणता येईल परत, कारण की 2 अतिरिक्त जरी टाकले असेल. सफल झालाय, चुकीचा फटका म्हणता येईल आणि इथं मात्र निश्चित परतीचा प्रवास करावा लागेल. पहिला धक्का बसलाय आलिमगड टीमला. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. काय अप्रतिम 2 अतिरिक्त जरी चेंडू टाकले असेल चेतन पाटील यांनी पण धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त जर पाहतोय आपण 4 आणि 1 विकेट प्राप्त करतोय. चांगला षटक पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना पाहतोय आपण. 2 खेळाडू पाहतोय आपण. प्रत्येक गोष्टी इशारा करत जाऊ नका दादा, सांगतो आम्ही. नवीन बॅटर पाहतोय आपण. राजू पाटील येतोय क्रमांक 3 वर. इथून मात्र एक चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे, कारण की एक सुरुवात खराब पाहायला मिळाली. जो नाणेफेकीचा कॉल होता तो मात्र जिंकून योग्य ठरवताना चेतन पाटील हा बॉलर्स. 5 षटकामध्ये तुम्हाला किमान या खेळपट्टीवर 60चा आकडा पार करणं गरजेचं आहे. आज जर पाहिलं आपण वरच्या गटातून कमालीचं प्रदर्शन पाहिलं आपण. पवनपुत्र वडपे टीमचं कौतुक करावं लागेल. आर के बिल्डर्स टीमचं ज्या प्रकारे फाईट केली होती, पण खऱ्या अर्थानं थोडीशी 2-3 चुकीचे फटके त्याच्याकडून पाहायला मिळालं. आणि अंतिम षटकामध्ये जर पाहिले आपण ओव्हर हॅट्रिक करणारा या स्पर्धेचा पहिलाच बॅटर ठरला आहे, तो बॉलर ठरला आहे तो अक्षय पाटील. चांगला चेंडू, विकेट किपरचं कौतुक करावं लागेल. क्लोज विकेट किपिंग करताना पाहतोय आपण. वेगवान चेंडू होता. सुपर अटॅक का सध्या तरी चेतन यांच्याकडून आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण जर पाहिलं आपण, तो क्षेत्ररक्षण कायम आहे, कुठल्या प्रकारे परिवर्तन नाही आहे. पॉईंटसोबत कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, एक थर्ड मॅन, फाईन लेग आणि मिड विकेट. टर्न केलं चेंडूला. यावेळेस पाहतोय आपण जमीनगत चेंडू ट्रॅव्हलिंग करताना स्क्वेअर लेगकडे मिड विकेटचा षटक जातोय, फील करतोय. तालमेल पाहायला मिळत नाहीये. थ्रो चांगला येतोय पण यष्ट्यावर लागत नाही विकेट किपरच्या माध्यमातून. 2 रन्स या बॉलवरती कंप्लीट करतोय बॅटर. खातं उघडतोय आता मात्र राजू पाटील. आपला स्वतःच टीमची धावसंख्या पाहतोय आपण 6 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. या टीमकडे बंटी सारखा एक खूप चांगला बॅटर आहे. सुमित कुमार स्पोर्ट गोंदिवली टीमचा किमेन कडक बॅटिंग करणारा बॅटर. त्या टीमच्या विरुद्ध तुम्हाला 60चा आकडा पार करणं गरजेचं आहे. आणि जर खेळपट्टीचा विचार केला, सहज चेंडू बॅटवर येतोय आणि मोठे मोठे आव्हानसुद्धा सहज पार होतात.
गोलंदाज चेतन पहिलं षटक पॉवर प्लेचं खूप छान गोलंदाजी करताना डेथ बॉलचा इशारा होते रनअपमध्ये चुकतोय. शांत खामोश क्रिकेट पाहतोय आपण, पण अतिशय बहारदार हा आयोजन का होईना 2 दिवसीय स्पर्धा पाहतोय आपण. मालिकेसाठी सायकल आहे, खूप छान अशा ट्रॉफ्या पाहतोय आपण. फ्रंटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, टप्पापल्यानं चेंडू बाहेर वळतोय, पंच आमच्याकडे वळताना पाहतोय. या षटकातला तिसरा अतिरिक्त चेंडू हाताळला गेला आतापर्यंत पाहतोय आपण. मोठं षटक हाताळताना पाहतोय, लांबलचक षटक. चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. सध्या तरी पाहतोय आपण 3 अतिरिक्त धावा मिळाल्या या षटकामध्ये, पण अजून एखादा मोठा फटका आला नाही आहे बॅटमधून. याच पाहता मोठा फटका आहे, काऊ कॉर्नरकडे चेंडू हवेत आहे आणि इथं मात्र अप्रतिम झेल टिपल्या केलं. विकेट क्रमांक दुसरं पतन. परतीचा प्रवास करताना बॅटर पाहतोय आपण, यावेळेस मात्र राजू पाटील. तर पहिला आपण मालोडी टीमचा संघ एक आपण सज्ज राहायचं आहे. या पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर आपण टॉस बॉक्समध्ये हजर राहणं गरजेचं आहे. सोनी के माता मालोडी टीमचं आगमन झालेलं आहे. जितू दादा पण कुठे जरी असेल तर या व्यासपीठावर मालोडी टीमचा हा एक डिक्शनरी आहे. टेनिस क्रिकेटचा जर विचार केला आपण, खूप चांगले चांगले टुर्नामेंट आणि खूप चांगलं मोठं नाव युवा खेळाडूला सोबत घेऊन खेळणारा खेळाडू आहे जितू. एक मोठं नाव या मालोडी गावामधून सातत्याने, सॉरी ए आणि बी, प्रत्येक गावात ए बीचं नाव आहे. यावेळेस पाहतो की सफल क्रॉस झालाय पाहतोय आपण. यावेळेस पाहताना जिथं चेंडूचा अचूक वेध घेता आला नाहीये. नवीन बॅटर खेळपट्टीवर पाहतोय आपण धीरज पाटील. स्ट्राईकला बॅटर पाहतोय आपण सलामीचा प्रणय पाटील अजून खेळपट्टीवर आहे, पण चांगली बॅटिंग करता येत नाहीये. पंटी पाटीलचा चेंडू पाहतोय आपण, पॉइंटला सॉफ्ट डिस्मिसल, विकेट प्राप्त केलंय. निश्चित अजून एक धक्का बसलाय अलिंगड टीमला. तर आता मात्र निश्चित पडझड कायम आहे. विकेटची पाहतोय आपण, ज्या प्रकारे विकेटचं पडझड कायम आहे, इथून मात्र एका चांगली पार्टनरशिप करणं गरजेचं आहे. आघाडीचे 3 बॅटर इथे मात्र बाद झाले आहेत. नवीन बॅटर खेळपट्टीवर पाहतोय आपण, क्रमांक आता मात्र 5 वर येतोय तो दयानंद पाटील. चांगला बॅटर आहे, चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे दयानंद पाटील याला, कारण की संघ खूप अडचणीत सापडला आहे. P2चं षटक प्रगतीपथावर बंटी हाताळतोय. एक मोठं नाव बंटी पाटील. सुमित कुमार स्पोर्ट गोंदवली टीमच्या माध्यमातून नेहमी दर्जेदार प्रदर्शन करणारा हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड खेळाडू या टीमचा गोलंदाजी अतिशय सुरेख करताना पाहतोय. क्षेत्ररक्षण पाहूया आपण नवीन बॅटरसाठी, तोच कायम आहे पाहतोय आपण. पॉईंटला कव्हर पॉईंट जवळपास गल्लीवर एक क्षेत्ररक्षक आणि ठीक आमच्या समोर एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री, मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक, अशा प्रकारे मारा करेल गोलंदाज बंटी पाटील. ड्राईव्ह केलंय पाहतोय आपण, चांगलं क्षेत्ररक्षण प्रत्येकदा मिळालंय, पण एक सिंगल इथे मात्र कंप्लीट. आतापर्यंत डबल सिंगलमध्ये कन्वर्ट होताना पाहतोय आपण, एकही चौकार आला नाही, एकही षटकार आला नाही. म्हणजे धारदार गोलंदाजी पाहतोय आपण सुमित कुमार स्पोर्ट गोंदवली टीमच्या माध्यमातून. कमालीचे षटक अजून एक हाताळताना धीमी आणि संत सावध सुरुवात आलिमगड टीमच्या माध्यमातून. नाणेफेक गमावल्यानंतर इथं मात्र प्रथम बॅटिंग करताना आदरणीय आनंद माळी दादा आणि संतोष माळी
यांचं आगमन झालेलं आहे. या आपण फ्री करण्याचा प्रयत्न प्रश्न विचारला. एग्री चेंडू कुठं प्रेस झाले पाहावं लागेल. फाईनलेकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय आणि या बॅटला चेंडू हलकासा स्पर्श होता. फाईन ग्लान्सचा फटका पाहिला. आपण एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट करतोय. एक धावेनी मात्र निश्चित अतिशय आनंदित असेल गोंधळी टीमचे बॉलर आणि क्षेत्ररक्षक. ज्या प्रकारे अटॅक पाहतोय आपण. पहिल्या षटकामध्ये 3 अतिरिक्त चेंडू टाकले होते तरी सुद्धा एक प्रभावशाली मारा. त्यानंतर बंटी यांचा कडक मारा पाहतोय आपण. तिखट मारा पाहतोय. बंटी सज्ज होतोय. चांगला चेंडू परत एकदा. आता मात्र संघर्ष करताना मैदानाच्या आतमध्ये अलिमगड टीमचे बॅटर्स. काय कमालीचं षटक एकदा परत पाहतोय आपण. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे पण अतिशय अप्रतिम बॉलिंग. फक्त आणि फक्त धावा आहे. त्या धावपलकडे जर पहिल्या 9 धावा धावपल करावा. तिथून मात्र तुम्हाला षटकार चौकारामध्ये डील करावं लागेल. फुल टॉसवर फटका हवेत आहे पण क्षेत्ररक्षक दुरून येतोय. टिप प्ले चांगलं झेल आणि होतोय अजून एका बॅटरचा खेळ समाप्त या बॉलवरती. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नक्की त्या नक्कीनं मारली मिठी मला त्या नक्कीनं मारली मिठी. आपण एक स्वागत आणि सत्कारकडे वळणार आहोत. मित्रांनो, क्रिकेट जर म्हटलं त्यामध्ये सर्वात मोठा पुरस्कार जो असतो मालिकावीरसाठी ज्यांनी आम्हाला सायकल स्पॉन्सरशिप केलेली असे सतीश पाटील दादांचा आपण येतोची स्वागती सन्मान करूया. आणि सतीश दादा, आपण हा मान सन्मान स्वीकारायचे कारण की तुमच्यामुळे आपण खूप मोठं योगदान या स्पर्धेला पाहतोय. आपण मालिकेसाठी ही स्पोर्टची सायकल पाहतोय आपण. यस, मी आमचे विनीत दादा यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सतीश दादांचं येतोची स्वागताने सन्मान करायचं आहे. आणि हा सन्मान स्वीकारताना दादाचं का होईना आपण या स्पर्धेसाठी खूप लाखमोलाचं योगदान त्याच्या माध्यमातून मिळालेलं आहे. मालिकेसाठी सायकल पाहतोय आपण. ज्यांनी आम्हाला मालिकावीर पुरस्कार दिलेले आहे असे आमचे एक थोर व्यक्तिमत्व सतीश पाटील दादांचं येतोची स्वागताने सन्मान करताना विनीत या आयोजक कमिटीच्या मेंबरला पाहतोय आपण. ग्रेट योगदान. दरम्यान पाहतोय की आपण स्कोरलेगकडे हा फटका गेला होता. त्या दरम्यान फक्त आणि फक्त मिळेल या बॉलवरती 2 धावा. धावसंख्या आता मात्र बऱ्याच वेळेनंतर द्विअंकीत प्रवेश केलेला आहे. त्यामध्ये पाहतोय आपण 11. तसेच व्यासपीठावर आदरणीय प्रसाद दादा मात्रे साहेब आहेत. प्रसाद दादा यांचा सुद्धा आपण येतोची स्वागताने सन्मान करूया. मॅडमच्या माध्यमातून ज्यांनी आम्हाला कोल्ड्रिंक्स पुरस्कृत केलेले असे आमचे प्रसाद दादा, आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. मी परत विनीत यांना एकदा विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण का होईना एक बहुमूल्य योगदान प्रसाद दादांच्या माध्यमातून सुद्धा मिळालेलं आहे. आणि हा सन्मान पाहतोय प्रसाद दादा स्वीकारताना. प्रसाद दादाचे एक वैशिष्ट्य आहे, त्यांच्या चेहऱ्यात सातत्याने आपण हास्य चेहरा पाहतोय. एकी मुस्कान पे हजारो फिदा असे आमचे प्रसाद दादा. वा भाई वा. परत एकदा चांगला चेंडू होता. संघर्ष करताना लेगबाईच्या स्वरूपात एक सिंगल मिळते या बॉलवरती. आता मात्र धावसंख्या फक्त आणि फक्त 14. 30 षटक प्रगतीपथावर. अजून एका चांगला मारा करतोय गोलंदाज जय पाटील. पिंपलास गावाचे एक आदर्श व्यक्तिमत्व समाजसेवक उमेश पाटील दादांचा सुद्धा आपण येतोची स्वागताने सन्मान करूया. विनीत दादा, आपल्या शुभ हस्ते आपण स्वागताने सत्कार करायचे. हे पाहू शकता आपण सन्मान होताना. पुढे येऊन हा फटका हवेत आहे पण हवाई फायर केलंय. पहिल्या वेळेस आत्मविश्वास दाखवलंय. इथं मात्र आलाय हा बऱ्याच वेळेनंतर मात्र इनिंगचा हा पहिला षटकार आलाय. तो बॅटर पाहतोय आपण. ज्या बॅटरच्या बॅटमधून आलाय तो मुकेश पाटीलच्या बॅटमधून आला हा षटकार. धन्यवाद त्याचे थांबवतो मी आपल्याला कारण की सातत्याने या ग्राउंडवर कुठल्या पण टुर्नामेंट असो चहाची सोय करणारे आमचे असे एक दानशूर व्यक्तिमत्व संतोष मस्के या काकाचा आपण यथोचित करूया स्वागताने सन्मान. ओम कौशिक यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण संतोष मस्के साहेबांचं यथोचित स्वागताने सन्मान करायचं आहे. एक बार पिओ तो 1000 बार पिओ रोएंगे अशी त्यांच्या गोड हाताच्या माध्यमातून चहा बनवतात. आणि निश्चित आपल्याला जर संतोष दादांच्या हातातली चहा प्यायची असेल तर एकदा त्याच्या टी पॉईंटला भेट द्या आणि चहाचा आनंद घ्या. यस, आता मात्र जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. अजून एक कमालीचे षटक समाप्त झालंय.
3 षटकाची समाप्ती. धावसंख्या जर पहिली धावपलकावर एक संभाजीनगर धावसंख्या म्हणता येईल. आता मात्र 22 धावा धावपलकावरती लावल्या गेल्या. कंटिन्यू मारा करतोय आपल्या कोट्यातला शेवटचा आणि टीम कडून क्रमांक 4चा षटक हाताळण्यासाठी बंटी पाटील येतोय. ड्रिंक टोली मैदानाच्या आतमध्ये एक छोटासा ब्रेक. जाऊया डीजे कडे. डीजेला देऊया आपण संधी. ऐकूया एक गाणं. पाहतोय की आपण दरम्यान लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल मिळते. आदरणीय सुनील मस्के साहेबांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन दादा आपलं स्थान ग्रहण करायचं आहे. सुनील मस्के साहेब आपण या. अतिशय क्लास बॉलिंगचं प्रदर्शन. यावेळेस पात्र मोठा प्रहार स्विंग केलंय पण परफेक्ट टायमिंग करता आला नाही. चेंडू हवेत आहे. पूर्ण अनुमान घेऊन झेल कंप्लीट करतोय. धक्का बटलाय तो अजून एक. आता मात्र नवीन बॅटर हर्ष पाटील तू चल मैं आया पट्टावर रजी लावण्याचं काम बॅटर करताना पाहतोय आपण. ज्या प्रकारे षटकार घेतला होता मुकेश पाटील यांच्याकडून काही अपेक्षा होत्या. चांगला बॅटर आहे मुकेश पण तो सुद्धा दबावाखाली एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि बाद झालंय. क्रमांक जर पाहिला पण बघता बघता 7व्या क्रमांकावर नवीन बॅटर आलाय हर्ष पाटील. 4थे षटक प्रगतीपथावर आहे. बंटी आपल्या कोट्यातला शेवटचं षटक हाताळतोय. टीमकडून जर पाहिलं आपण क्रमांक 4चं षटक आहे. यानंतर चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण सज्ज राहायचे. टॉस बॉक्समध्ये येऊन जाणताराचा खारबाव आणि यावेळेस पाहतोय की आपण टर्न केले चेंडूला स्क्वेअर लेगकडे. आपण पाहतोय आपण एका सिंगल इथं मात्र फक्त आणि फक्त कंप्लीट करता येईल. दोन्ही बंधू आहेत अशी माहिती देताना राखीव खेळाडूला पूर्णपणे माहीत असते आणि कधी कधी 12वे खेळाडू खूप उत्साहीच असतात. हवी तशी बॅटिंग आपण पाहत नाहीये. वेगवान चेंडू प्रश्न विचारला आणि होय सहमत झाले. प्लम पकडल्या गेलं. धक्का बटला. अजून एक बंटी यांचा तिकट मारा अजून सुरू आहे. सुनील दादा या आपण. यस कधी कधी होत असतं तुम्ही जास्त फोकसमध्ये राहतात ना. यस सुनील दादा. एक सुनील कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि एक सुनील उद्या ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत का. यस तुम्हाला ॲक्शनमध्ये पाहणार आहोत ना. यस नवीन बॅटर अक्षय पाटील येतोय. आशय येतोय. क्रमांकाचं पहिला आपण 8वर बॅटिंग करण्यासाठी. काय कमालीचे षटक हाताळताना प्रत्येकदा. बॉलिंग विश्लेषण पहिला आपण बंटी यांचं तर आतापर्यंत त्यांनी 4 विकेट प्राप्त केलेत. पहिल्या षटकामध्ये सुद्धा भेदक मारा फक्त 2 धावा खर्च करून 2 विकेट. आता मात्र सुद्धा या षटकामध्ये 2 विकेट प्राप्त करतोय. यावेळेस मात्र वेगवान चेंडू. काय घडले पाहिजे. अतिशय वेगात एक सिंगल. इथे मात्र कंप्लीट पंच वळतील. डाव्याष्टीच्या बाहेर चेंडू आहे. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या जर पहिले आपण आता मात्र 2 अतिरिक्त धावेनी. इथं मात्र फक्त आणि फक्त धावा आहे त्या 26 धावा. 4थं षटक प्रगती पथावर. आजच्या दिवसातला लो स्कोरिंग सामना पाहायला मिळेल काय.
वेगवान चेंडू होता, खुलं टप्प्याचा तिकट मारा पाहायला मिळाला, कुठल्या उत्तर नव्हत्या बॉलवरती. काय कमालीचे षटक स्पेल हाताळल्या गेलं. बॉलिंग विश्लेषण पाहूया आपण. बंटी यांच्या 2 षटक आणि 4 गडी बाद केले. फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या, त्या फक्त आणि फक्त 5 धावा खर्च करून 4 बहुमूल्य विकेट प्राप्त करतोय तो या इनिंगमध्ये. ग्रेट बॉलिंग अटॅक. आणि पहिले उल्लेख केला होता की सुमित कुमार स्पोर्ट गोंदिवली टीमचा ट्रम्प कार्ड ऑफ खेळाडू कोण असेल, तो बॅटिंग असो की मग फिल्डिंग असो की मात्र बॉलिंग अटॅक असो. अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज रोष भोईर येतोय. यावेळेस पात्र पंच केलंय. पाहता आपण परफेक्ट फटका नाही आहे. चांगलं क्षेत्ररक्षण गल्लीवर. मी उल्लेख केला होता की बॉलिंग असो की फिल्डिंग असो की मात्र गोलंदाजी, आणि त्याचं उत्तम उदाहरण पेश केलंय पॉईंटवर. तो म्हणजे इथं मात्र बंटी पाटील यांनी निश्चित टीमसाठी काही धावा वाचवल्या. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या जर पहिले आपण फक्त आणि फक्त इथं मात्र पाहतोय आपण 27. शेवटचे षटक प्रगतीपथावर रोष भोईर मारा करतोय. कलात्मक क्रिकेटचं प्रदर्शन करणं गरजेचं आहे काही येणाऱ्या या शेवटच्या षटकामध्ये आलिमगड टीमसाठी. चांगला चेंडू आउट ड्राईव्ह पाहतोय आपण. फक्त आणि फक्त एका सिंगल मिळेल, कारण की अतिशय वेगा क्षेत्ररक्षक चाललाय आणि तालमेलची कमी. अजून एका बॅटरला सोडावं लागेल मैदान. अरे आमच्या जी भिडायची ताकद या तख्यात नाही आणि माघार घेणं आग्र्यांच्या रक्तात नाही. यस, खूप छान धून वाजवली. अतिशय क्लास गोलंदाजी पाहतोय आपण. कमालीची बॉलिंग अटॅक. हा चेंडू मात्र परत टाकावा लागेल. दोन्ही या समांतरशीत वाईटचा इशारा येतोय. प्रत्येक गोलंदाजांनी खूप मोलाची कामगिरी केली आहे सुमित कुमार स्पोर्ट गोंदिवली टीमच्या माध्यमातून. तेवढंच जर विजय केला, पण जरीमरी स्पोर्ट आलिमगडचे बॅटर चुकीचे फटके मारून सुद्धा बाद झालेले आहेत. तुम्हाला क्लास क्रिकेटचा प्रदर्शन करावं लागतोय मित्रांनो जेव्हा मोठा संघ असतोय. चांगला चेंडू परत. वा भाई वाह. खोला टप्प्याचा चेंडू होता. फ्रंट फुट लावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. परत एकदा चांगल्या चेंडूची हाताळणी तर मात्र रोष भोईर करतोय. अजून एक चांगलं षटक. अजून एक कमालीचा चेंडू हाताळला गेलं आणि जबरदस्त बॉलिंग अटॅक. पहिल्या जर षटकापासून जर विचार केला आपण त्यावर मात्र मोहर लावली होती बंटी पाटील नावाच्या बॉलरनी. ज्या प्रकारे 2 षटक हाताळले आपल्या स्पेलचे आणि त्यामधून 4 विकेट त्यांनी प्राप्त केले. फुलटॉसरा फटका चांगला सजवलंय. मिड विकेटच्या वरतून चेंडूला भिरकावलंय. आला ह्या उत्तुंग षटकार. कडक मारलाय. असेच्या बॅटमधून निघणारा हा पहिला षटकार आहे. काय एक अतिशय सन्नाटेदार हा शॉट पाहिला आपण. लोअर फुल टॉस चेंडू बॅटच्या रडारमध्ये पाठवले. दुसऱ्या फ्लॉटमध्ये एक उत्तुंग षटकार ठोकलंय. आणि आता मात्र धावसंख्या पाहतो एका संमानजनक स्थितीकडे वाटचाल करताना. धावसंख्या 35. अजून एक धमाका पाहतोय आपण. परत त्याच दिशेकडे हवाई फायर. बॅक टू द बॅक दुसरा आला हा षटकार. षटकार ठोकले असे या बॅटरनी. त्याच बळावर मात्र एक समाधानकारक धावसंख्या उभी केली. धावफलकात जर विचार केला आपण धावसंख्या ती 41 आणि 42 धावाचं एक छोटंसं मापक आव्हान उभं केलंय. त्यापूर्वी आपण जाऊया टॉसच्या बॉक्समध्ये. दोन्ही टीमचे संगणक आपण सज्ज राहायचे. जांताराजा खारबाव टीमचा संगणक आपण या लगेच चला. आणि मालुडी टीमचा संगणक
मालवणी बी टीमचा संगणक आलेला आहे. जाणता राजा खारबाव टीमचा संगणक. जाणता राजा खारबाव टीमचा संगणक. आवाज जर येत असेल तर आपण वेळ न दडवता लगेच टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे, कारण की पाहतोय आपण ही स्पर्धा असोसिएशनच्या मान्यताप्राप्त नियमानुसार आहे. त्यासाठी सेकंड इनिंग सुरू झाली, पहिल्या चेंडू जर पडल्या गेलं तर त्या टीमला मात्र 2 धावाची पेनल्टी लावण्यात येईल. यस येत आहेत, या थोडा आरामशीर आले तर चालेल. तुम्ही आगमन झालं हीच महत्वाची गोष्ट आहे. जाणता राजा खारबाव टॉस करण्यासाठी व्यासपीठावर पाहतोय आपण प्रसाद दादा, त्यानंतर आम्हाला मालिकावीर पुरस्कार प्राप्त करणारे सतीश पाटील दादा आणि त्याचबरोबर पाहतोय की आपण उमेश दादा आणि प्रसाद दादा, आपण तिन्ही मान्यवरांचे शुभ हस्ते टॉस करून घेणार आहोत पुढच्या सामन्यासाठी. चला आपण टॉस बॉक्समध्ये आहोत. कैलासवासी काशीनाथ कचरू म्हात्रे यांना भावपूर्ण श्रद्धांजली देणारा हा टॉस बॉक्स त्याच्या नावाने आहे आणि त्याचमध्ये मालोडी बी टीमचा कॅप्टन्स आणि जाणता राजा खारबाव टीमचा संगणक आणि आमचे महत्त्वपूर्ण योगदान देणारे या स्पर्धेमध्ये त्याच दादांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. हेड आलंय आणि पाहुण्यांना विनंतीशील की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण की मालोडी बी टीमच्या बाजूने गेलाय. खूप काही स्पर्धा तुम्ही खेळलेत, मला वाटतं की तुमचं प्रदर्शन आतापर्यंत जीसीएमध्ये कशा प्रकारे राहिलेलं आहे? प्रदर्शन खूप चांगलं आहे आणि यावर्षी थोडा डाऊन आहे, चांगलं करण्याचा प्रयत्न करू. का होईना 2 दिवसीय स्पर्धा पाहतोय आपण अग्निमाता चषक आयोजकाच्या माध्यमातून, तुमचं काय मनोगत असेल? आयोजन खूप छान आहे आणि ग्राउंड पण खूप छान आहे, खेळायला मजा येईल. नाणेफेक जिंकलेली आहे. प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला आपण जाणता राजा खारबाव चांगला संघ आहे, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. खूप खूप शुभेच्छा तुला. माझ्यासोबत जाणता राजा खारबाव टीमचे यंग आणि डॅशिंग अंदाज संगणक चॉकलेट बॉय खारबाव टीमचा संगणक आहे. जो प्रश्न त्यांना केला मी की यावर्षीच्या हंगामामध्ये सुरुवात झालेली आहे, जाणता राजा स्पोर्ट खारबाव टीमचं प्रदर्शन कशा प्रकारे आतापर्यंत राहिलेलं आहे? प्रदर्शन चांगलं नाही सध्या, बॅड लकच चालू आहे. बघू आता चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू. हे एक छोटंसं 2 दिवसीय आयोजन पाहतोय आपण. अग्निमाता चषक यांच्याविषयी काय बोलणार? चांगलं आयोजन केले, ग्राउंड पण खूप सुंदर आहे. बॅटिंग करायचे, 5 षटकाचा सामना आहे, कितपत जाण्याचा प्रयत्न असेल? 60+ जाण्याचा प्रयत्न करू. ह्या धावा बनवण्यासाठी कुठल्या बॅटरकडून जास्त अपेक्षा असेल? मयूर तरे आहे, उमेश तरे आहे. यस, म्हणून मी हे उल्लेख केला नाही कारण की आजकाल प्रत्येक गावामध्ये 2-2 संघ आहेत. आता एक मी उल्लेख केला होता मालोड टीमचं की जितू होता, पण ते 2 संघ आहेत म्हणून मी पहिले उल्लेख केला नाही. जितू दादा आणि नेहमीच उमेश यांच्याकडून खूप अपेक्षा जास्त असतात. खूप खूप शुभेच्छा तुला पण. तर टॉस बॉक्समध्ये सूचना अशी आहे की नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण. मालोडी बी टीमच्या बाजूनं टॉस गेले, प्रथम त्यांनी सांगितले जाणता राजा खारबाव टीमला की तुम्ही या आणि आमच्या विरुद्ध बॅटिंग करा. थँक्यू सो मच सुनील पवार सर. या ठिकाणी शुभागमन झालं आहे प्रिन्स ऑफ भिवंडी चेतन पाटील यांचं शुभागमन झालं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. जाऊया मागच्या दिशेनं. बॉलर मुकेश तयार होतोय. पहिला बॉल, पहिला चेंडू पुल करायचं होतं, हवा तसा बादशाह, पट्ट्यात बॉल आला नाही. या बंटी आहेत स्ट्रायकिंग एंडला. एक सिंगल पहिल्या चेंडूवरती सिंगल खातं ओपन होत आहे. बंटी ऑफ द मार्क सुमित कुमार गुंदवली. ऑफ द मार्क झाला टीम गुंदवली. ऑफ द मार्क झाला बॅटर बंटी. बॉलर मुकेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती सिंगलनं खातं ओपन झालं. मात्र लो स्कोरिंग आहे 5 ओव्हरमध्ये. 42 बनवायचे आहेत. हा चेंडू लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरकडनं येतोय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. खरं तर या मैदानाचा विचार केला तर लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु आपण नेहमी पाहिलं लो स्कोरिंग मॅच शेवटपर्यंत जातात. आणि गुंदवली संघ बघा 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 काय घडलं त्या ठिकाणी. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि स्टंपिंगच्या माध्यमातून गेली आहे विकेट.
प्रणय होते यष्टीरक्षक, त्यांच्या माध्यमातून ही विकेट टिपली गेली. भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. खरं तर खराब सिच्युएशनमध्ये बॅटर आपल्याला पाहायला मिळाले. नवीन बॅटर क्रमांक 3 वरती खेळण्यासाठी रोश आल्यात. रोश भोईर आल्यात नवीन बॅटर. बॉलर तयार. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफूट वरती गेलाय स्वतःच्या फॉलो.
चेक सन्माननीय जयेशजी खंडागळे साहेबांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. माफ करा, थोड्याशा तांत्रिक अडचणीमुळे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नव्हता. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळणार आहोत. भरपूर चांगली लढत सध्या पाहायला मिळते. 42चा पाठलाग करत असताना 2 षटकार ठोकल्यानंतर विनाशकारी विपरीत बुद्धी कुठेतरी ऋतिकशी पाहायला मिळाली, कारण धावचीच्या रूपाने त्याची विकेट गेली. धावफलक 15 वरती आहे. शुभम पाटील आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. नवीन बॅटर आलेत आणि ते आता स्ट्रायकिंग एंडला. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सध्या सुरू. हर्ष पाटील आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. आज मला वाटतं भावेशची उपस्थिती नाही आहे. मिस्टर एक स्ट्रोक चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत आहेत. कोणतीही मिस्टेक ते करत नाही आहेत. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का, चौथा धक्का लागतोय टीम सुमित कुमार गुंदवलीला. नवीन बॅटर यतीश पाटील येत आहेत. कोणत्याही खेळाडूला जबाबदारी घेऊन खेळ करता येत नाही. या खरं तर ऋतिकनं 2 षटकार ठोकले जरूर, मात्र त्याला धावचीच्या रूपानं माघारी परतावं लागलं. नवीन बॅटर यतीश येतात. बंटी अजूनही खेळपट्टीवरती आहेत, परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत. बॉलर हर्ष पाटील. पुढचा बॉल. यावेळेस हलक्या हाताने डिफेन्सिव्ह स्ट्रोक करायचं होतं. हलक्या हाताने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. निर्धाव चेंडू येतोय. डॉट बॉल येतोय. चांगली बॉलिंग पाहायला मिळते हर्ष पाटीलकडनं. ऑल ओव्हर अलीमगड संघाकडनं. खरं तर पहिलं षटक पाहायला गेलं तर थोडंसं महागडं मी म्हणेन. 2 षटकार खाल्ले जरूर, परंतु 3 विकेट त्या ओव्हरमध्ये आल्या. बॉलर तयार. पुढचा बॉल. हलक्या हातानं दिशा दिली आहे पॉईंट रिजनला. खेळाडू आहेत आणि एक सिंगल या चेंडूवरती पूर्ण केली जाईल. एका धावेने धावफलक पुढे सरकतंय. धावफलकावरती धावा पुढे सरकतील 16 वरती. 42चा पाठलाग करते टीम सुमित कुमार गुंदवली. उल्लेख केला होता की लो स्कोरिंग मॅच भलेही वाटते, परंतु लो स्कोरिंग मॅचेसच शेवटच्या ओव्हरपर्यंत जातात आणि तसंच चित्र पाहायला मिळतंय सध्याच्या या मॅचमध्ये. टीम अलीमगड भरपूर पुढे जाताना पाहायला मिळते, कारण 4 धक्के आत्तापर्यंत दिल्यात. भरपूर चांगली बॉलिंग टीम अलीमगडकडनं पाहायला मिळते. बॉलर पुन्हा तयार होतोय बॉलिंग ट्रॅकवरती. यानंतरची मॅच देखील भरपूर चांगली पाहायला मिळेल. खारबाव त्यांच्या अगेन्स्ट मालोडी. बॉलर तयार. मोठा प्रहार करायचा होता. हवा तसा बाटच्या पट्ट्यात बॉल आला नाही आणि मला वाटतं निर्धाव चेंडू जातोय. नक्कीच आमचे धनाजी पाटील उर्फ मास आमच्या समोर जॉईन आहेत. ते सांगतात की पाऊस जर पडला तर मॅच रद्द होईल. आपण रबर बॉलवरती खेळू, हरकत नाही. कारण हवामान खात्याने अंदाज दाखवला की पाऊस पडू शकतो. उद्या जर पाऊस पडला तर रबर बॉलच आणावे लागतील. आणि आमची ऑर्गनायझिंग कमिटी तेवढी सक्षम आहे यावेळेस. वाह भाई वाह, क्या बात आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहा आणि पाहत बसा. षटकार. टू 22 धावा. अजूनही 20 धावांची गरज आहे. 18 चेंडूमध्ये 20 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी. टीम सुमित कुमार गुंदवलीला 4 विकेट गेल्यात. जर येथून अलीमगड जिंकू शकतो तर फक्त विकेट घेऊनच जिंकू शकतो, आणि तोही महत्त्वाची विकेट बंटी पाटीलची विकेट असू शकते, कारण बंटी अजूनही केलपट्टीवरती आहे. त्याच्या बॅटमधनं काय क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहिलं. अनुभवी खेळाडू बंटी पाटील सध्या खेळपट्टीवरती आहेत. तिसऱ्या ओव्हरमध्ये आता बॉलर तयार होतोय. मुकेश पाटील पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. पहिली ओव्हर मुकेशनं 14 खर्च केल्या, विकेट काढले 2, परंतु आता तिसऱ्या ओव्हरमध्ये जास्त जबाबदारी, कारण आता
20 धावा डिफेंड करायच्यात. हलक्या हातानं दिशा दिली आहे ऑफ साईडला. एकदा पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू येतात आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. 2 धावेनं धावफलक पुढे सरकत आहे. 24 धावा धावफलकावरती. सध्याच्या सिच्युएशनला आता ड्रायव्हिंग सीट घेत असताना टीम गुंतवली, स्वतःच्या बाजूने सामना वळवती आहे. सध्या 17 मध्ये आता 18ची गरज आहे. बॉलर तयार मुकेश. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. बॅकफुटवरती जाऊन खेळायचं होतं. लाईन खराब आहे, मिस केला. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरकडनं आणि 1 फॉर द ओव्हरचा देखील इशारा बॉलरला दिला जातोय. वॉर्निंग दिली जाते, परंतु लाईन भरपूर खराब आहे. हा चेंडू जर शरीरावरती आला असता तर चांगली गोष्ट असती. 1 बाउन्सर भलेही जाऊ दे, परंतु तो डॉट बॉल असता. परंतु खराब लाईन आणि त्याच्यावरती 1 फॉर द ओव्हर देखील समाप्त झाला. बॉलर तयार. यावेळेस चांगला बॉल आहे, सरप्राईज केलं बॅटरला. निर्धाव चेंडू येतोय, डॉट बॉल येतोय. चांगली बॉलिंग मुकेश पाटील करतायत. आज भलेही भावेशची उपस्थिती नाही आहे, परंतु संघ चांगला खेळ करतोय. बॉलर तयार. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. हलक्या हातानं दिशा दिली आहे. 1 रन कंप्लीट. मिड विकेटला खेळाडू आहेत फक्त एकच. एका धाब्याने धावफलक आता पुढे सरकतंय. धावफलकावरती धाबा 26 धाबा. 15 चेंडूमध्ये 16 धाबांची गरज आहे. बॉलर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. ब्लाइंड स्ट्रोक. मोठा फटका खेळायचा होता, बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. निर्धाव चेंडू येतोय, डॉट बॉल येतोय. मुकेश पाटील चांगली बॉलिंग. आता या ओव्हरमध्ये मोठा फटका खेळण्याची संधी दिली जात नाही आहे. बंटी आहे स्ट्राईकला. बंटी थांबणार नाही आहेत. यावेळेस हुक केलंय आणि बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आता 13 बॉलमध्ये 12ची गरज. आता बॉल जास्त बाकी आहे, धाबा कमी आहेत. बॉलर तयार होतोय बॉलिंग ट्रॅकवरती. आहे पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा प्रहार करायचा होता, बॅट आणि बॉलचा हवा त्याचा कनेक्शन नाही आहे आणि बॉल मला वाटतं निघून जाईल. सर्वात फास्ट आउटफील्ड लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. 22च्या रूपानं हा चौकार. नशिबाची साथ टीम गुंतवली सोबत. कमांडीचा नक्कीच आपण व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान देखील करणार आहोत. सर्वांनी आदरणीय जयेशजी खंडागळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण या व्यासपीठावरती यथोचित मान सन्मान करणार आहोत. जयेशजी खंडागळे साहेब महत्त्वाची उपस्थिती त्यांची आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करतोय. 8 धाबांची गरज आहे. जयेशजी खंडागळे साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. 12 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. बॉलर तयार होतोय. चौथ्या ओव्हरमध्ये प्रणव येतात. खरं तर भावेशची आज उपस्थिती नाही आहे, परंतु एक खेळाडू तुम्हाला भरपूर काही सांगून जाते, कारण बॅटिंग कुठेतरी कमी पडली, भावेशची कमतरता. त्यानंतर आता बॉलिंग करताना सुद्धा कुठेतरी अनुभवाची शिदोरी कमी पडते या टीम लिमगरसाठी. यावेळेस हलक्या हातानं दिशा दिली या. फटका हा देखील चांगला आहे. चांगली साथ यतीश देत आहेत खऱ्या अर्थानं मी म्हणेन, कारण सिंगल डबलचा खेळ तो खेळतोय. त्याला माहिती आहे रिस्क घ्यायची गरज नाही आहे. बंटी आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडला. त्याच्या बॅटमधनं चौकार षटकार सातत्याने आपल्याला पाहायला मिळालेत. आता 7 धावांची अजूनही गरज आहे. 7 धावांची गरज. क्लायमेट थोडासा चेंज होतोय. यावेळेस पलटी फटका खेळल्यात पॉइंट रिझनला. कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. समीकरण बदलतंय.
10 बॉल आणि 7 धावांची गरज. प्रणव यावेळेस चकित केलं बॅटरला. पॉइंटला खेळाडू आहेत आणि बॉल गॅदर करू शकले नाही. एक सिंगल दरम्यान कंप्लीट. एका धावेने धावपलक पुढे सरकत्यात. 6 धावांची गरज. येथून ही मॅच बनू शकते कारण 9 चेंडू 6 ची गरज. बॉलर तयार. प्रणव पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न आणि विकेट या ठिकाणी जातोय. नवीन बॅटर रितेश येतात परंतु 6 ची गरज आहे. मी म्हटलं होतं इथून मॅच बनवू शकते टीम अलीमगढ़ साठी आणि विकेट आली आहे. अजूनही 6 ची गरज आहे 8 बॉल मध्ये. प्रणव पाटील सज्ज होत आहे बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल नवीन बॅटर रितेश स्ट्रायकिंग एंडला असतील. मोठा फटका केलाय. 14 बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन नाही आहे. डॉट बॉल येतोय. चांगली बॉलिंग पाहायला मिळते. आता 7 मध्ये मनवायच्या 6 धावा. बॉलर तयार. पुढचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न. हवा तसा बाटच्या पट्ट्यात नाही आहे. डीपला खेळाडू आहेत. एक सिंगल ओव्हर थ्रो झालाय. हे काय केलं. हे प्रभु हरिराम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदे. ये क्या हुआ. मोफतच्या मला वाटतं या आणखीन 4 धावा आणि आता 6 चेंडू 1 धावेची गरज. कम ऑन डीजा. आपण हेच चित्र पाहिलं. मी म्हटलं की जर ही एकच सिंगल असती तर शेवटच्या ओव्हरमध्ये 5 म्हणजे मॅच बनली असती. परंतु ते म्हणतात ना दैव देतं पण कर्म नेतं. तसंच काहीतरी पाहायला मिळालं कारण अतिरिक्तच्या रूपानं या 4 देखील गेल्या. ओव्हर थ्रो. शेवटचा अंतिम षटक आणि 1 धावेची गरज आहे. राजू येतात बॉलिंग ट्रॅक वरती. अमित येतात. राजू आलेत. 1 धावेची गरज आहे. बंटी आहेत. बंटीनं उडवलाय बॉलला. पाठवलाय बाउंड्रीच्या बाहेर. षटकार आणि मॅच फिनिश. मॅच जिंकली आहे टीम सुमित कुमार गुंदावली संघानं. अभिनंदन टीम सुमित कुमार गुंदावली. हार्ड लक टफ लक टीम झरीमरी अलीमगढ़ या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. टीम अलीमगढ़ धन्यवाद आपण या ठिकाणी आलात आणि थँक्यू.